खरा योद्धा कसा असावा तर आमच्या आदरणीय पवार साहेबासारखा असावा। भर पावसात सभा घेतली आणि इथं पाऊस येणार आहे म्हणून हे आलाच नाही पठ्ठा आणि ते आणि तुम्ही म्हणजे विचार करा, दोन माणसात किती मोठा जमीन आसमानचा फरक आहे। आणि केवळ आता त्याले वेळ नाही म्हणून उद्घाटन समोर ढकललं। जी मेट्रोची सुविधा लोकांना उपलब्ध व्हायला पाहिजे ती काही आता सध्याच उपलब्ध होणार नाही। म्हणून आता मेहबूब दादांनी सांगितलंच का वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प नेला, ठीक आहे, त्याच्यानंतर टाटा एअरबसचा प्रोजेक्ट नेला। आपले पोट्टे लंगलंग हिंडले पाहिजे, न्यायले रोजगार नाही भेटला तरी चालते, पण त्याने एक स्कीम आणली योजना दूत नावाची। का हे योजना दूत हे बीजेपीच्या लोकायले द्यायची स्कीम आहे, कार्यकर्ते जगाची स्कीम। का तुम्ही लोकांपर्यंत योजना न्या आणि त्याचेच लोक राहणार आहे, ते काय आपले लोक घेणार नाही। यायच्याच काळात आम्ही म्हणून राहिलो तलाठी ग्रामसेवक ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे ह्या तुम्ही एमपीएससीला द्या, वर्ग 3च्या परीक्षा एमपीएससीला द्या। एमपीएससी म्हणते आम्ही घ्यायला तयार आहे, पण हे पट्टे द्यायला तयार नाही। काऊन तर एक मध्यस्थी संस्था नेमता येईल। हे या देशात कलेक्टरची फी 100 रुपये आहे आणि तलाठी बनाची फी 900 रुपये आहे। कितीची उपाध आहे? मग तलाठी बनायचं असेल तर 900 रुपये भरा आणि कलेक्टर बनायचं असेल तर 100 रुपये भरा। म्हणजे अशी व्यवस्था आणली आणि एक संस्था नेमली आणि तिकडून मागून ते काहीतरी गल्लोऱ्या खाले देत असन, काहीतरी मागून भेटत असन ना यायले पार्टी फंड घेऊन। म्हणून यायनं अशा स्कीम लॉन्च केल्या। केरळमध्ये सरळ आहे का एका वर्षासाठी एक ठराविक रक्कम भरा लागते, 1000 रुपये 500 रुपये। कोणत्याही परीक्षा द्या वर्षभरात किती काही याड निघन 500 रुपये असं आम्ही मागणी करून राहिलो, हे सरकार द्यायला तयार नाही। मग गव्हर्नमेंटच्या 238 वेगवेगळ्या क्षेत्रात प्रायव्हेटायझेशन केलं, खाजगीकरण करून टाकले यायनं। काय क्लास 2च्या सगळ्या पोस्ट महाराष्ट्रातल्या ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरता येईल आणि त्याच्यात 10 लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिले, त्याच्यात 5 लोक 6 लोक हे बीजेपीचे पदाधिकारी होते। मग तुम्ही अशा लोकांना पुन्हा निवडून देणार आहे का हे तुम्हीच ठरवा। आता बुट्टीबोरीचा सोलर प्लॅन्ट बनवण्याचा आमच्या नागपूरचा 17,000 करोड रुपयाचा प्रोजेक्ट गुजरातले नेला। सगळे गुजरातले निवडून राहिले। मले का म्हणायचं आहे, तुमची नवरीन ठटवायची आहे, तुम्हाला सजवायची आहे ना, नाकात नथनी कानात डूल तिची साडी चोळी आम्हाला सांगा ना सजवायची आहे तर। असं दाबादुबीचे धंदे काऊन करताय? इकडून साडी नीन, तिकडून कानातले नीन, इकडून ठीक आहे नाकातले नथनी नीन। आम्हाला सांगा ना, तुमचं गुजरात बनवून दिलं तर गांधीनगर उभं करायला महाराष्ट्रानं पैसे दिले आहे, हा इतिहास आहे। त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शहाणपण सांगू नये। आमच्या महाराष्ट्रातले जर प्रकल्प तुम्ही नेत नसाल तर ही महाराष्ट्रातली जनता येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला जागा दाखवण। आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या समुद्रात स्मारक उभारणार होते 650 करोड रुपयाचं। तर दाढीवाला आला होता तिथं उद्घाटन करायला। म्हणजे तुम्ही विचार करा, ठीक आहे, आणि उद्घाटन करून त्याच्यावर 25 करोड रुपये खर्च झाले, पण अजूनही त्याची एकही वीट रचलेली नाही। याचं उत्तर आम्हाला या तिघाडी सरकारनं, या देवेंद्र फडणवीस सरकारनं, शिंदे सरकारनं द्यावं एवढीच विनंती करतो। आता निष्ठावंत माणसं राहिले नाही आहे, ते सुरत मार्ग गुवाहाटी पळते आणि गोवा मार्ग वापस येते आणि सकाळी सकाळी पायट 4 वाजता शपथविधी करते। असं सरकार आम्हाला पुन्हा या महाराष्ट्रात पाहिजे नाही। म्हणून आम्हाला निष्ठावंत लोकांचं सरकार आणायचं आहे आणि आम्हाला या महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करणाऱ्या लोकांचं सरकार आणायचं आहे। म्हणून इथं उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांना मी विनंती करतो का याच्या पुढे आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे आणि जास्तीत जास्त सीटा आपल्या आल्या पाहिजे। जसा स्ट्राईक रेट आपला लोकसभेत होता तसा स्ट्राईक रेट आपला कुठं असला पाहिजे, विधानसभेतही असला पाहिजे। म्हणून मी एक जोरदार